नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा न्यू ब्लॉगमध्ये. आज लोकेशन येऊनच डायरेक्ट ब्लॉग चालू केला आहे. आज आपण चाललो आहे वर्षोबाई देवी दर्शनासाठी. हे बघा थोडे वर्ष डोंगर मामांना दर्शन घ्यायचं होतं म्हणून आलो आहे आपण. तुम्हाला दाखवतो मी वर्षोबाई जवळ. हे पहा खाली पाहू शकता. गाडीवर चालू आहे पण शूट करायला जमलं नाही. हे पहा निघालो आहे आपण. जरा वरतीच आहे मंदिर, खूप डोंगर चढायला लागतोय. आलो आहे तसं गाडीवरतीच, वरती गाडी नाही जात त्याच्यामुळं त्याला पाय पाय चढायला लागते. थोडंच लांब आहे, एवढं लांब नाही आहे. बघा इथं कशा दगडांनी स्टेप केलेत वरती जाण्यासाठी. एकदम क्रिएटिव्ह पण आहे एकदम. ते बघा तिथं ते झेंडा वगैरे दिसतो, तिथं देऊळ आहे. बरंचसं लांब आहे. मामा दमलेत चालून चालून. एकदम डोंगराच्या टॉपला आपण वरती. मामांचं अचानक ठरलं की जायचंय देवदर्शनाला, आणि काय निघालो लगेच. घरापासून जवळपास 14-15 किलोमीटर आहे, पण रस्ता खूप खराब आहे. पूर्ण घाटाने चढत यायचे वरती. हे पहा लोक दर्शन घेऊन खाली चाललेत आणि आपण वर चाललोय. जवळपास पोहोचलोच आहे आपण. हे पाहू शकता ते झाडं वगैरे लावले तिथं. हे पहा बसायला वगैरे बेंच वगैरे ठेवलेत. हे पा वर येऊन बघतोय तर वरती गाडी आहे. ही गाडी कुठून आणली, कशी आणली काय माहिती. आपल्याला रस्ते माहिती नसल्यामुळं गाडी खालीच लावून आपण वरती चढत आलोय. हे पहा पुढं काढा, ही गाडी इकडे वरती आणून लावली आहे. कुठून आणलं काय माहिती. हे इथं देऊळ आहे. देवळाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे, काम चाललंय. मस्त असं देऊळ बांधलंय. तर हे आहे देवळाची एंट्रन्स. आपलं दर्शन वगैरे करून झालंय. तुम्हाला मी इथलं दाखवतो कसं आहे वातावरण, नजारा जरा दृश्य. हे पहा हे मंदिर जे आहे ना, एक डोंगराच्या वर आहे एकदम टॉपला. हे पहा मंदिराचं काम चालू आहे. पूर्ण दगडामध्ये कोरीव काम आहे मंदिराचं. अजून तर कामच चालू आहे. जेव्हा काम पूर्ण होऊन जाईल तेव्हा आपण परत येऊयात एकदा. पाहिजे सभा मंडप आहे. इथे खूप मोठं मैदान आहे. इथे यात्रा पण खूप जोरात भरते. इथं ज्या दिवशी यात्रा असेल त्या दिवशी आपण येऊयात. इथं CCTV कॅमेरे वगैरे लावलेले आहेत. फुल मोठी स्पेस आहे.
एका दिवशीचं नसतं इथं काही, पण यात्रेच्या दिवशी खूप गर्दी, भयंकर गर्दी असते इथं. थोडं पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला. हे पहा, डायरेक्ट दुकानं इथं लावलेलेच आहेत. फक्त इथं ना यात्रेच्या दिवशी ते चालू होतात, बाकी दिवस असंच असतं पडलेलं सगळं. खूप मोठं मैदान आहे, वरती जागा आहे अजून खूप, बसण्यासाठी बेंच वगैरे ठेवलेत. तर आपल्याला एवढा घाट उतरून खाली जायचंय परत. हे पाहू शकता. झाडाच्या सावली खाली पण बेंच आहेत. तर चला आता निघूयात आपण घरी. आता आपण पोहोचलोय गाडीकडं, आता निघूयात.
आपण आत्ताच पोचलो आहे घरी, हे बघू शकता. तर आता आपण हा ब्लॉग करूया इथं सेंड. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.